रामकृष्ण हरी. वारी पंढरीच्या या आजच्या तिसऱ्या भागामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत. मी डॉक्टर राधाकृष्ण महाराज अकोलकर. आजच्या भागामध्ये आपण शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा अत्यंत प्रसिद्ध अभंग, जो पंढरीच्या पांडुरंगाविषयी आणि पंढरीविषयी आपलं प्रेम, आपला आदर या गोष्टी व्यक्त करणार आहे. अभंग अत्यंत प्रसिद्ध आहे. माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तिरी. हा अभंग सर्व वारकऱ्यांना भीमसेन जोशीच्या तोंडून ऐकून ऐकूनच कानपाठ तोंडपाठ झालेला आहे. असा प्रसिद्ध असणारा अभंग. आणि या अभंगामध्ये हा जो माहेर शब्द आहे, हा माहेर शब्द स्त्रीला पुरुषांपेक्षा अधिक कळतो, कारण माहेर हे तिलाच असतं. आणि म्हणून माहेर शब्द हा प्रेम, आपुलकी, आधार या संदर्भानं आपण जाणतो. म्हणून अशा माहेराची आठवण, अशा माहेराचं प्रेम ज्या ठिकाणी भेटतं, म्हणजे स्त्रीच्या जीवनामध्ये माहेर हा शब्द जरी उच्चारला तरी तिच्या जीवनातलं दुःख, तिच्या जीवनातला त्रास या सगळ्या गोष्टी ती विसरते. म्हणून माहेर हा शब्द सामान्य व्यवहाराच्या जीवनामध्ये फार महत्त्वाचा आहे. म्हणून तुम्ही बघा, पूर्वीच्या काळी असं लोक म्हणायचे की गाडी बैलाचा प्रवास होता, आणि गाडी बैलांना प्रवास करत असताना एखादी सासरवाशीण स्त्री जर त्या गाडीमध्ये बसलेली असेल तर ती स्त्री नेमकी माहेराला जात आहे की सासरी जात आहे हे जर ठरवायचं असेल तर ती बघणारी लोक यावून ठरवत होती की ती जर मागे बघत असेल तर लोक म्हणायचे ती सासरी चालली आहे, आणि ती जर पुढे बघत असेल तर ती माहेरी चालली आहे. हे यामुळं की तिची ओढ, तिचा प्रेम, तिचा जिव्हाळा इतका महत्त्वाचा आहे की तिला माहेर हा शब्द जरी उच्चारला, म्हणून तुम्ही बघा की माहेर हा शब्द जरी उच्चारला तरी तो आनंद, समाधान आणि आधाराचा तिचा एक आधारवड म्हणून माहेर हा शब्द आहे. माहेर हा शब्द किती जरी त्रास, किती जरी दुःख असेल तरी आपल्या आईबापाची आठवण, आपल्या बहिणीची आठवण, आपल्या भावाची आठवण हे तिला सुख आणि आनंद देते. म्हणून जुन्या काळामध्ये माहेरचं कुत्र जरी भेटलं तरी स्त्रीला आनंद होत होतो, अशी म्हण ग्रामीण भागामध्ये आजही रूढ आहे. आमचे ज्ञानोबरायापासून तुकोबरायापर्यंत सगळे संत सांगतात. जसं ज्ञानोबराय सुद्धा म्हणतात की पहिलं तो घे काऊ कोकत आहे, शकून घे माई सांगत आहे. अगदी त्याच पद्धतीनं एखादी सासूरवाशीण स्त्री जेव्हा आपली सासरी नांदत असते तेव्हा तिच्या घरावर, छतावर येऊन बसलेला कावळा ओरडला तरी आज माझ्या माहेरचं कुणीतरी मला घ्यायला येणार आहे किंवा बाहेरचं कुणीतरी भेटायला येणार आहे, ही तिची प्रचंड प्रेम. जात्यावर दळण दळता सुद्धा, जात्यावर गाणे म्हणता सुद्धा, त्या गाण्यामध्ये सुद्धा आपल्या भावाविषयी, आपल्या आई वडिलांविषयीचं प्रेम ती व्यक्त करते. म्हणजे माहेर ही संकल्पना स्त्रीच्या जीवनातली इतकी महत्त्वाची आहे की माहेर म्हटलं की विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी, हे जसं वारकरी म्हणतो अगदी त्याचप्रमाणे आमचे संत सुद्धा म्हणतात की आनंद जन्मीचे विसरलं दुःख, पाहता तुझे मुख पांडुरंगा. की अरे देवा, नुसतं तुझं मुख पाहिलं, तुझं तोंड पाहिलं तरी आम्ही आनंद जन्मेचं दुःख विसरतो. हे सामर्थ्य, हे शक्ती तुझ्या मुखामध्ये आहे. म्हणून नाथ महाराजांनी सगळी जी नाती आहेत, सगळा जो संबंध आहे पंढरपूरच्या पांडुरंगाशी गोवलेला आपल्याला दिसतो. आणि म्हणून सगळी नाती सांगत असताना सुद्धा माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तिरी. पंढरपूर हे माझं माहेर आहे. जसं एखाद्या स्त्रीचं माहेरची आठवण काढल्यानंतर तिला जसा आनंद मिळतो, तिला जसं सुख मिळतं, अगदी त्याच पद्धतीनं आताचा वारकरी अगदी काम, क्रोध, लोभ, मत्सर, दंभ, अहंकार या विकारानं तो होरपळून निघतो आणि संसाराच्या तापाने दुःखी झालेला. आज आपण पाहतो आत्महत्येचं प्रमाण वाढलं, संसारामध्ये विविध प्रश्न आपल्या समोर आहे, समाजामध्ये जीवन जगत असताना वेगवेगळे ताणतणाव आहे. पण या सगळ्या ताणतणावामध्ये सुद्धा आपण जर आज पंढरीची वारी करणारे वारकरी जर पाहिले तर ते चिखलात झोपतात, चिखलात पोतं टाकतात, त्यावर झोपतात, उभ्या पावसात चालतात, ऊन, वारा, पाऊस कशाचीही काळजी न करता त्या पांडुरंगाची वारी करतात. त्या पांडुरंगाकडे धावा घेतात, त्या पांडुरंगाकडे जातात, दिवस रात्र त्याचं विठ्ठल विठ्ठल रामकृष्ण हरी म्हणून त्याचं भजन करतात आणि त्याचं स्मरण करत पंढरीच्या दिशेनं वाटचाल करतात. ही प्रेरणा, ही शक्ती, हे सामर्थ्य त्यांना नेमकं कुठून मिळतं? आणि तर याचं एकमेव कारण शांतीब्रह्म एकनाथ महाराज सांगतात की वारकऱ्याच्या जीवनामध्ये किती जरी दुःख असेल, किती जरी त्रास असेल तरी हा सगळा त्रास माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तिरी. असे माहेर असणाऱ्या पंढरीला एकदा पाहिलं, पंढरीला एकदा गेलो की त्या भिवरेच्या तीरावर असणाऱ्या त्या पांडुरंग परमात्म्याला आम्ही एकदा भेटलो की सगळं आमचं दुःख, आमचा त्रास, आमच्या जीवनातलं हे सगळं विसरतो. हे का घडतं?
तर नाथ महाराज म्हणतात, बाप आणि आई माझी विठ्ठल रखुमाई, की विठ्ठल हा केवळ आमचा परमात्मा नाही, तर तो आमचा आई आहे, आमचा बाप आहे. आणि जसं एखादा सासूरवाशीन स्त्रीला आपल्या आईबापाचं आठवण काढल्यानंतर आनंद होतो, प्रत्यक्ष ती भेटल्यानंतर किती आनंद होत असेल, अगदी तसाच आनंद वारकऱ्याला सुद्धा त्या पांडुरंगाचं दर्शन घेतल्यानंतर, त्याला पाहिल्यानंतर होतं. आणि नुसतं वारकरीच परमात्म्याला भेटायला जात नाही, तर परमात्मा सुद्धा आषाढी कार्तिकी विसरू नका माझा सांगत असे गुज पांडुरंग, तो परमात्मा सुद्धा प्रत्येक वारकऱ्याची आतुरतेनं वाट पाहत असतो. आणि म्हणून तिथं गेल्यानंतर सुद्धा जसं आई आणि वडील विठ्ठल आणि रखुमाई हे आमचे मायबाप आहेत, असं शांतीब्रह्म एकनाथ महाराज सांगतात. अगदी त्याच पद्धतीनं पुंडलीकर आहे बंधू, त्याची ख्याती काय सांगू. माझा पुंडलीकर आहे, माझा बंधू आहे, आणि नुसता बंधू नाही तर त्याची भक्ती, त्याची ख्याती मी काय म्हणून सांगावी. कारण त्रैलोक्याचा मालक हा परमात्मा जगदीश्वर याला विटेवर आणलं आणि प्रत्यक्ष परब्रह्म हे पंढरीमध्ये एका विटेवर उभं केलं. म्हणून माझ्या पुंडलिकाची ख्याती काय म्हणून तुम्हाला सांगावी. असा पुंडलिकर आहे, माझा बंधू आहे. म्हणून बघा, विठ्ठलाशी आणि रखुमाईशी आईचं नातं, पुंडलिकाशी बंधूचं नातं, आणि त्यानंतर माझी बहीण चंद्रभागा करीत असे पापभंगा. जी चंद्रभागा आहे ती माझी बहीण आहे, आणि नुसती बहीण नाही तर ती काय करते, तर प्रत्येक येणाऱ्या वारकऱ्याला त्याच्या जीवनामध्ये जो त्रास असेल, जे दुःख असेल, त्या चंद्रभागेमध्ये स्नान केल्यानंतर, आता इथे एक गंमत तुम्हाला सांगतो. ही जी चंद्रभागा नदी आहे, हिला चंद्रभागा का म्हणतात, तर पंढरीच्या समोरून, नेमकं पंढरीमध्ये पांडुरंगाच्या मंदिरासमोरून जेव्हा तिचा चंद्रासारखा आकार, वाघ तिला चंद्रासारखा आहे, त्यामुळं तिला चंद्रभागा म्हणतात. मागे ती भीमा आहे आणि पुढे ती भीमा आहे, म्हणून भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा, असे आमचे साधुसंत म्हणतात. म्हणून अशी ही चंद्रभागा नदी, हिच्यामध्ये स्नान केल्यानंतर आम्ही किती जरी दुःख, किती जरी त्रास असेल, तर आमचं शरीर तर ती निर्मळ करतेच, पण आमच्या पापाचं क्षालन करण्याचं काम, आमचं पाप हरण्याचं काम करते, पापाचं निर्दालन करण्याचं काम करते. म्हणून किती जरी दुःख, किती जरी त्रास आपल्या वाट्याला असेल, तरी पण पंढरीची वारी करावी, त्या पुंडलिकाला भेटावं, त्या पांडुरंग परमात्म्याला, रखुमाई मातेला भेटावं. पांडुरंग हा पिता आहे, त्याला भेटावं, आणि चंद्रभागा ही आपली बहीण आहे, तिला भेटावं, जेणेकरून आपल्या दुःखाचं निर्दालन ती करते, आपल्याला त्या दुःखाचं क्षालन करण्याचं काम ती करते. म्हणून माझी बहीण चंद्रभागा करीत असे पापभंगा. शेवटचं चरण शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचं फार छान आहे. नाथ महाराज म्हणतात, एका जनार्दनी शरण, एका जनार्दनी शरण करीत असे माहेरची आठवण, की प्रत्येक वारकरी आपल्या माहेराची आठवण करतो. जशी सासूर अशी सून कन्या सासूर अशी जाय, मागे परतोनी पाहे. प्रत्येक लेखीला आपल्या जीवनामध्ये माहेराचं स्मरण, माहेराचं आठवण नेहमी होते, ती माहेराला कधी विसरत नाही. शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात, मी जनार्दन स्वामींचा शिष्य आहे, जनार्दन स्वामींचा विद्यार्थी आहे, पण असं जरी असलं तरी मला नेहमी माझ्या माहेराची, म्हणजे त्या पांडुरंग परमात्म्याची, त्या पुंडलिकरायाची, त्या चंद्रभागेची आणि त्या पंढरीची नेहमी आठवण येते. आणि म्हणून करी माहेराची आठवण. म्हणून साधू संतांच्या जीवनातलं पंढरपूर हे माहेर आहे, विठ्ठल आणि रखुमाई हे आई वडील आहे, चंद्रभागा बहीण आहे, पुंडलिक हा बंधू आहे. आपल्याही जीवनामध्ये असं माहेर आहे का, आणि आहे तर त्या माहेराच्या संबंधानं नक्की आपले विचार कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट्स करून सांगा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. हा तिसरा